आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातो आहे, वसुली केली जात आहे अशा तक्रारी औद्योगिक क्षेत्रातून उद्योजकांकडून आमच्याकडे येत आहेत। मात्र हे खपवून घेतले जाणार नाही। पोलिसांनीही खपवून घेऊ नये। उद्योजकांना त्रास देणारा महायुती किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्यांना सोडू नका। त्यांच्यावर थेट मोक्का लावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिली। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या इमारतीचे गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 रोजी जाधववाडी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले। यावेळी फडणवीस बोलत होते। महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल, देहू रोड येथील पोलीस विश्रामगृह तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयाच्या इमारतीचेही ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। तसेच चाकण एमआयडीसीमध्ये निबे लिमिटेड प्रकल्पात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र व संरक्षण सामग्रीची पाहणी केली। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की पिंपरी चिंचवड परिसरात मोठा औद्योगिक भाग असल्याने स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली। यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तयार केले। मात्र अधूनमधून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राकडून आमच्याकडे तक्रार येते। आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय, आमच्याकडून वसुली केली जाते अशा तक्रारी हे गुंतवणूकदार उद्योजक करतात। काहीही झाले तरी हे खपवून घेतले जाणार नाही। मी पोलीस आयुक्त चौबे यांना आज ऑथराईज करत आहे। काही राजकीय पक्षाचे लोक हे प्रकार करत असतील, कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही। उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यावर मोक्काची कारवाई करायची। काहीही झाले तरी महाराष्ट्रामध्ये उद्योगांना त्रास होता कामा नये। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पोलिसांना चांगले छापले। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवर मोक्का लावा, त्यांची शहरामधून धिंड काढा अशा जाहीर सूचनाच अजितदादांनी दिल्या। पिंपरी चिंचवड शहरात एवढ्या इमारती बांधून देतो, चांगल्या सोयी सुविधा देतो, तरीही पुणे पिंपरीत गुन्हेगारी का वाढतीये अशी विचारणा करत जरा सतर्क व्हा अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसआर फंडातून उभारले जाणारे महाराष्ट्रातील पहिले महाळुंगे पोलीस स्टेशन आणि औद्योगिक पोलीस संकुल याचे भूमिपूजन देखील यावेळी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नवीन प्रशासकीय इमारत आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांची माहिती देणाऱ्या फोटो प्रदर्शनाची उद्घाटनपूर्व पाहणी केली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते।